सध्या जे प्रकरण गाजतंय नेमकं काय ताई घडलं होतं, काय भावना होत्या त्यावेळेस तुझ्या? म्हणजे अगदी मला असं वाटतं मी त्याच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा तूच त्याविषयी बोलणं जास्त योग्य आहे. ॲक्च्युली कार्यक्रम होता आणि छत्रपतींच्या जयंतीनिमित्तच होता तो कार्यक्रम. सो कार्यक्रमाला गेली, सगळं काही झालं आणि तिथे गेल्यावर कळलं की इथे दरवर्षी लावणीचे कार्यक्रमच होतात या स्टेजवर. आणि त्याच दिवशी त्या लोकांनी सगळा मिक्स कार्यक्रम ठेवला होता, म्हणजे जसं आपण फोकचा करतो ना, लावणी पण आहे त्यात, अभंग पण आहे आणि सगळंच आहे, शाहिरी पोवाडा वगैरे सगळंच आहे. सो कार्यक्रम सुरू झाला आणि परफॉर्मन्स होते लाईनमध्ये. तर माझ्या आधी, लावणीच्या आधी वासुदेवचा परफॉर्मन्स होता. तर तिकडून सांगण्यात असं आलं की नाही थांबा जरा, लावणी घ्या. लोकांनी सांगितलं की लावणी बघायची, बायका बसलेला सगळ्या ऑडियन्स वगैरे. त्यांनी म्हटलं लावणी, म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही वासुदेवाचा परफॉर्मन्स थांबवला, म्हटलं लावणी घेऊन टाकूया एक, त्याच्यानंतर घेऊया. मी लावणी करायला गेली, जशी माझी कारभारी नेहमीची पहिली माझी एंट्री तीच असते. सो मी ॲडलिप घेतला आणि स्टेजवर गेले गायला. आणि त्याच्या आधी मी इंटरॅक्ट करते, ऑडियन्सशी बोलते आणि मग लावणी सुरू करते. तर लावणी सुरू करताना मध्ये थांबवली की थांबा थांबा, समोर मान्यवर बसले होते, त्यातच त्या मॅडम पण होत्या. तर आयोजकांनी थांबवली की मॅडमला उशीर होतोय, थांबा, निघायचं आहे. तर मला असं थोडंसं असं म्हणजे ट्रिगर झाली मी, पण स्वतःला कंट्रोल केलं. म्हटलं ठीक आहे. मी उतरली खाली. म्हटलं खरोखर त्यांना जायचं असतं, घाई असते ना त्या लोकांना, प्रत्येक प्रोग्राम अटेंड करायचे असतात. सो मी खाली उतरले, मी मागे ग्रीन रूमला बसले. तर एखाद्या जर माणसाला तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 5 मिनिटं बोलाल स्टेजवर आणि निघाल ना. बरोबर, तुम्ही 25 मिनिटं नाही घेणार. 25 मिनिटं त्या बोलतायत आणि मग त्या बोलण्यात तुम्ही जर ते स्टेटमेंट घेताय की छत्रपतींनी कधी बाया नाचवल्या नव्हत्या आपल्या दरबारात, हे तुम्ही जर म्हणताय तर मग हे खूप चुकीचं आहे ना. बरोबर आहे. तरीसुद्धा आम्ही शांत सगळे आर्टिस्ट, काही बोललो नाही. मी म्हटलं आत्ता मी कारभारी नाही करणार, मी दुसरी कोणती तरी लावणी करते, कारण ती कट झाली आता अर्ध्यावर, माझा तो लिंक माझी तुटली आहे. बरोबर. तर माझी मैत्रीण म्हणाली की ठीक आहे तू दुसरी लावणी घे. आणि मी एंट्रीला जाणार तेव्हा परत तो आयोजक आला आणि त्याने माईकवर अनाऊन्स केलं की मॅडमने सांगितलं आहे की एवढा सुरेख प्रोग्राम चाललेला आहे, तर लावणी घेऊन या कार्यक्रमाला गालबोट लावू नका. बापरे. हे सांग मला किती मोठं स्टेटमेंट आहे. खूप प्रयत्न करतोय आम्ही लावणी जपण्याचा, त्याच्यातली शालीनता, त्यातलं जे सौंदर्य आहे, त्याच्यातली जी संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची, ती जपण्यासाठी एवढा अतोनात आमचा प्रयत्न चालू आहे गार्गी. आणि त्यात जर एक मोठी व्यक्ती येऊन जर असं स्टेटमेंट देते तर किती चुकीचं आहे. खरी गोष्ट आहे. आम्ही ॲज अ करिअर ते निवडलं आहे, आमचं पोट आहे त्याच्यावर. मी काय हाऊस म्हणून नाही करत आहे ना, हे काम आहे माझं, फुल टाईम जॉब आहे हा. ह्याच्या पुढे जर आम्हाला नाही बोलवलं कार्यक्रमाला तर तुम्ही देणार आहात का महिना बसून आम्हाला पैसे? सोनात मला असं झालं की यार नको, म्हणजे नाही करू शकत आशू तू आता लावणी. आणि मी तिकडे चिडली आणि मी तिकडे खूप बोलली. माझ्यासोबत माझा डान्सर होता सुशांत, तो सुद्धा, आम्ही दोघं नडलो तिकडे. आयोजकाला पण, त्या उतरून निघून गेला घाईघाईत, ते बोलून स्टेटमेंट करून त्या निघून गेल्या. आयोजक, प्रोड्युसर, आम्ही नडलो लिटरली की नाही करणार. आणि आम्ही दोघांनी पॅकअप केला आणि मी तिथून निघाली. घरी जाताना मला असं झालं की नाही, ह्याचा व्हिडिओ झाल्याशिवाय नाही, मी नाही शांत बसू शकत. मला ते गिल्ट वाटेल, नाही तर मी गिल्टी फील करेन. आणि मी तिकडे माझ्या घराच्या खाली तो व्हिडिओ केला आणि मी सकाळी अपलोड केला. म्हटलं जे काय होईल पण ह्याच्यावर बोलायचं. जर मला लावणी माझी इतकी वर्ष माझं घर चालवते, माझं पोट भरते, तर मी पण काहीतरी देणं लागते ना गं. बरोबर. मी माझ्या कलेला असं सहजासहजी तर नाही कोणी येऊन अपमान करून जावं, तर मी नाही सहन करू शकत. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला. आणि तो बऱ्याच लोकांनी, म्हणजे काय सांगू तुला, एवढे फॅन्स आहेत माझे, तेवढं सगळ्यांनी, ज्यांना मी नाही ओळखत, तमाशा पार्टी म्हणू नकोस, सगळ्यांनी एवढा भरभरून त्या व्हिडिओला सपोर्ट केला ना. खूप सपोर्ट दिला लोकांनी मला त्या व्हिडिओवर. खरं आहे. म्हणजे ताई, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं तुम्ही नृत्याच्या मार्फत एक प्रतिनिधित्व करतात, तसं एखादी व्यक्ती जी संपूर्ण एका काय म्हणतो ना, एका आयडिओलॉजीला जिचं प्रतिनिधित्व करते, त्यांची सुद्धा ती जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं. आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याचा सपोर्टही अगदी अगदी. म्हणजे माझ्या लावणी कलावंत महासंघाने खूप ठामपणे ते माझ्यासोबत उभे राहिले. आमचा निर्माता संघ आहे, ते उभे राहिले. त्यामुळे मग ते आल्यावर मला आणखीन एक कॉन्फिडन्स मिळतो ना. मी स्वतःची नाही सांगितलं की पर्सनली माझी माफी मागा, नको. तुम्ही खूप मोठ्या आहात माझ्यापेक्षा, तुम्ही हुद्द्याने मोठ्या आहात, वयाने मोठ्या आहात, सिनियर आहात, तुम्ही त्या कलेची माफी मागा. कलेपेक्षा मी म्हणते ना कोणी मोठं नाही.
तुम्ही कलेला नाही बनत, कला तुम्हाला बनवते. खरंय. मग काही त्या- उत्तर नाही, अजून तरी नाही मिळालंय, पण अपेक्षित आहे. शिंदे साहेबांवर माझा खूप विश्वास आहे, नक्कीच करतील ते ह्याच्यावर काहीतरी.